नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. 8 जून पासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या जरांगे यांचं उपोषणात 4थ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. त्यांची तब्येत खालावते. त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलाय. गेल्या 4 दिवसात जरांगेंच्या भेटीला महाविकास आघाडीचे 5 नवनिर्वाचित खासदार आणि आमदार सुद्धा पोहोचलेले दिसून आले. मात्र सत्ताधारी पक्षाचा एकही नेता किंवा प्रतिनिधी अंतरवाली सराटीकडे फिरकलेला नाही. खरं तर मनोज जरांगे यांचं आंदोलन ज्या मराठवाड्यात सुरू झालं त्या मराठवाड्यात एकट्या संभाजीनगरचा अपवाद वगळता महायुतीला कुठेही यश आलेलं नाही. मराठवाड्यातले 8 पैकी 7 खासदार इथे पडले. मराठा आरक्षण लढ्याचा त्यांना फटका बसलेला आहे, सत्य आहे. आज अजित पवारांनी सुद्धा याची कबुली दिली. मात्र असं असताना सुद्धा महायुती अजूनही या आंदोलनाची दखल घेत नसेल तर ते अजून गाफील आहेत का, हा प्रश्न आता विचारला जातोय. सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी अडून बसलेले जरांगे सरकारची अडचण करतायत का? लोकसभेला महायुतीसोबत राहिलेल्या ओबीसी मतदारांना नाराज करण्याची भीती सरकारला वाटते का? जरांगेंचं आंदोलन बिनबोभाटपणे दडपून टाकायचंय का? का सरकार या आंदोलनाकडे लक्ष देत नाहीये? हाच आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महेश तपासे आणि मराठा आंदोलक आणि जरांगेंच्या आंदोलनातले समर्थक सुदर्शन तारक. आपण सुरुवातीला चर्चेकडे वळण्यापूर्वी जरांगे यांनी आज एक वक्तव्य केले. ते असं म्हणतात की गोड बोलून माझा काटा काढायचा सरकारचा प्लॅन आहे. नेमकं ते काय म्हणाले ते ऐकूया आणि चर्चेकडे वळूया. बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटोमोठी लाडीगुडी लावित असते मराठ्याला. गोड बोलून काटा काढायचं काम करत असते. एका दिवसाचा अंदाज दिसतोय. मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे. तातडीनं मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे. म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं. शक्यता अशी वाटते, अंदाज. त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी. मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं त्याला सुद्धा 4-5-6 दिवस झाले होते, मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती. यंदाही या वेळेलाही तसा प्रकार घडू शकतो दिसतो. अंदाज दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना नंतर. आणि चर्चेकडे वळूया. सुरुवातीला मी सुदर्शन तारक यांच्याकडे जाईन. सुदर्शनजी, या वेळेला म्हणजे मागच्या वेळेला आपण बघितलं की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि नेत्यांची रीग लागलेली होती. यावेळेला सत्ताधाऱ्यांपैकी कुणीही फिरकलेलं नाहीये. फक्त विरोधी पक्षातले नवे खासदार येऊन भेटून जात आहेत. कसा अप्रोच दिसतोय तुम्हाला राजकीय नेत्यांचा? प्रथमतः काही टेक्निकल बाजू असल्यामुळे लवकर जॉईन झालो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं आपण तर आज 4था दिवस उपोषणाचा आहे. आमचे नेते माननीय मनोज पाटील जरांगे हे 4 दिवस झाले अन्न पाण्याविना उपोषण करत आहेत. आणि हे उपोषण करत असताना सरकारला कुठेही यांची दया माया यायला तयार नाहीये. एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून, नेता म्हणून त्या ठिकाणी समाजाने ठरवलं आणि जरांगे पाटलांना त्या ठिकाणी उपोषणाला बसले. परंतु आपण जे काही सरकारने दिलेल्या सगळे काही आश्वासन होते ते आश्वासन सगळे खोटे ठरलेले आहेत का, हा प्रश्न सरकारच्या प्रतिनिधीला मी या ठिकाणी विचारतो. मुळात दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व नेते ज्या काळामध्ये गरज होते, लोकसभेच्या निवडणुका होत्या, लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी जे काही भेटी गाठी देण्याचा प्रयत्न केला, खोटे आश्वासन देऊन खोटे GR काढलाय आणि कोणत्या प्रकारचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही. खऱ्या अर्थाने सरकारची नामुष्की आहे आणि सरकार हे जनतेला फसवतंय का याचा सुद्धा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मुळात ज्या ठिकाणी सरकारच्या वेगवेगळे मंत्री येत होते, वेगवेगळ्या कमिटी येत होत्या, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, पण कुठेही आरक्षण दिलेलं नाही. मग शिंदे साहेबांना खोटं ठरवलं जात आहे का? किंवा सरकारमधले प्रतिनिधी मान्य गृहमंत्री असतील, अजितदादा पवार असतील, हे सरकार चालवताना एका समाजाला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही, ते बाकीच्या महाराष्ट्राला काय न्याय देऊ शकतील, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मला या सरकारला विचारायचा आहे. बर, आपण अजित चव्हाणांकडे जाण्यापूर्वी महेश तपासे यांची एक प्रतिक्रिया घेऊया. महेश तपासेजी, या निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा कसा फटका बसलाय हे सगळ्यांच्या समोर आहे आणि काही त्याबाबत दुमत असायला नको, कारण स्वतः अजित पवारांनी सांगितलेलं आहे की याचा आम्हाला फटका बसलेला आहे.
अजूनही सरकारचे प्रतिनिधी जर तिकडे फिरकत नसतील तर विरोधी पक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे आणि या बाबतीत तुम्ही सरकारला काय सांगाल? तपासाची मी थोडंसं थांबवते, आपल्याला काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवत नाहीये, तो टेक्निकल ग्लिच आपण सुधारूया. तोपर्यंत महेश तपासाची तुमचा आवाज यायला लागलेला आहे, प्लीज तुमचं वाक्य कंटिन्यू करा. मराठा समाजाच्या बांधवांना पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांचा जो आरक्षणाचा विषय आहे याच्याकडे बघण्याची भूमिका सुरुवातीपासून पवार साहेबांनी केली आणि मला वाटतं राज्यातल्या सर्वच पक्षांनी तशा पद्धतीची भूमिका घेतली. एक नव्हे दोनदा विधिमंडळामध्ये संपूर्ण बहुमताने तो GR मान्य करण्यात आला, कायद्याच्या संदर्भात तरतूद करण्यात आली. परंतु आता नेमकं असं का होतंय की त्या संदर्भातलं आरक्षण विधानसभेमध्ये मंजूर करून देखील शासनाची विरोधी पक्षाची एक वाच्यता या संदर्भात असताना देखील विद्यमान शासन त्या संदर्भातला अधिकृतपणे त्या आरक्षण का देऊ शकत नाही हा प्रश्न मला खरं तर राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विचारायचं आहे. त्यांनी भूमिका घेतली, त्यांनी शपथ घेतली, त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणलं. विधानसभेमध्ये आम्ही एक मताने तो अध्यादेश मंजूर केला, विधेयक मंजूर केलं आणि असं होत असताना नेमकं जरांगे साहेबांच्या भूमिकेला सर्वजण साथ देत असताना वेगळं राजकारण त्याच्यामध्ये का शिजू लागलं? आज परत त्यांना उपोषणाची भूमिका का घ्यावी लागली? आणि त्यांचं जे म्हणणं आहे याच्यावर सरकारचं अधिकृत मत काय हे अजून स्पष्ट होत नाही. ठीक आहे, त्यांनी काय 2-4 गोष्टी मागितल्या असत्या तर सरकारचं काहीतरी मत असलं पाहिजे की नाही देऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला, काय कारण असेल सरकारच्या ह्या इनडिसिसिव्हनेस किंवा त्यांची उदासीनता ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं रीडिंग काय सांगतं? सरकारने स्पष्टपणे सांगण्याची आवश्यकता आहे, कारण ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय खेळ मांडणं ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरदचंद्र पवारांची भूमिका नाही. त्या ठिकाणी ज्या पहिला लाठीचार्ज झाला तर राज्यातनं कोण तिकडे गेलं असेल तर शरद पवार तिकडे गेले होते. त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना जाग आली की अंतराली सराटीमध्ये अशा पद्धतीचा लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील नावाचे व्यक्ती त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. परंतु उपोषण करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करणे ह्याचा आदेश कोणी दिला? राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचे आदेश का दिले? त्या SP ने अशा प्रकारचे आदेश का दिले? याच्यावर खुलासा का सरकार करत नाही? एखादा समाज त्याच्या मागण्यांसाठी जर आंदोलन करत असेल, शांतपणे आंदोलन करत असेल तर आंदोलन चिरड्याची भूमिका घ्यायची की सहानुभूतीची भूमिका घ्यायची हे पहिलं सरकारने ठरवलं पाहिजे. आणि सहानुभूतीची भूमिका जर घेतली असेल तर परत त्याच्यामध्ये राजकारण काय येतंय? आता समजा त्याच्यावर तुम्ही एक पहिला GR काढला, दुसरा GR काढला, तरी देखील जर समाजाच्या संबंध गोष्टीला तृप्ती मिळत नसेल तर नेमकं सरकार काय देऊ शकतं आणि काय देऊ शकत नाही ह्याचा तरी खुलासा करण्याची आवश्यकता नाही. एखादी व्यक्ती बिचारा मला वाटतं सरकारने याआधी स्पष्ट केलंय की सगळे सोयऱ्यांची जी अट आहे ती कायद्याच्या चौकटीमध्ये बसवणं अवघड झालेलं आहे. जे शक्य होतं कुणबी मराठा कुणबी ज्यांना प्रमाणपत्र दिलेली आहेत, जास्तीत जास्त प्रमाणपत्र सरकारी यंत्रणा कामाला लावून जर दिलेली असतील तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, हे याआधी स्पष्ट केलंय मला वाटतं सरकारने. तपासेजी, सरकारने जर स्पष्ट केलं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, सामाजिकच्या मंत्र्यांनी जाऊन जरांगे पाटलांना विनंती करायला पाहिजे की बाबा भारताचा कायदा अमुक आहे, संविधान अमुक आहे आणि याच्यामध्ये हे करू शकतो, हे आम्ही करू शकत नाही. मराठा समाज समजणार नाही अशी तर भूमिका नाही ना. परंतु त्या ठिकाणी सरकारची भूमिका त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या लोकांच्या प्रती नेमकी काय हे समजून घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती आहे की तिकडे तुम्हाला फक्त राजकीय पोळी भाजी भाजायची हे पण समजून घेतलं पाहिजे. आणि जर सहानुभूती असेल तर तिकडे गेलं पाहिजे. आता 4 दिवस झाले. सरकारची थोडक्यात तुम्ही म्हणताय की सरकारची जी काय भूमिका आहे ती त्यांनी समोर येऊन स्पष्ट केली पाहिजे. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा. अजित चव्हाणजी, कारण ह्या विषयावर अजिबात राजकारण होऊ नये आमचं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, अजित चव्हाणजी, सरकार भूमिका स्पष्ट करत नाही. जी काय भूमिका आहे, ज्या काय अडचणी आहेत त्या सरकारने समोर याव्या, स्पष्ट कराव्या. मराठा समाज समजून घेऊ शकतो हे सगळं, असं महेश तपासे म्हणतात. सर्वांना जय जिजाऊ. भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची याच्यामधली भूमिका अगदी स्पष्ट आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि आमच्या सर्व ज्येष्ठ सिनियर मंडळींनी वारंवार याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली की आम्ही समाजाच्या सोबत आहोत. आता मान्य मनोजराव जरांगे
उपोषण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. मला अतिशय विनम्रपणे सर्वप्रथम त्यांना एक असा आवाहन सरकारच्या वतीने करायचंय की आम्हाला निश्चितपणे आपली काळजी आहे. एक समाजाचा घटक म्हणून या विषयामध्ये राज्य सरकारनं काय केलं हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आमचे मित्र महेशराव तपासेंनी आता जे सांगितलं ते अगदी थेट तंतोतंत बरोबर उलट त्यांच्या पक्षाला ना आदरणीय पवार साहेबांकडे लागू होतं असं माझं म्हणणं आहे. याच्यामध्ये राजकीय चर्चा अजिबात करायची नाही. काय केलं ते आपल्याला सांगतो. बघा 20 फेब्रुवारीला आपण अधिवेशन घेऊन 10% आरक्षणाच्या बाबतीमध्ये मला वाटतं आतापर्यंत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जर कुठल्या एखाद्या सरकारनं अतिशय सिरियसली वेगवान आणि मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली समाज एकवटल्यानंतर बघा त्याच्या आधीपासूनही खतखत होती. आम्ही सर्व नाही, पक्षाचे अजित चव्हाणजी कार्यकर्ते 10% आरक्षण सरकारने दिलं. तर मी आता सुद्धा तपासायला सांगितलं की सरकारने कशा प्रकारचं आरक्षण दिले. जरांगेंचा आक्षेप तिथेच आहे. त्यांचं म्हणणं आहे सगळे सोयरेंची जी अट त्यांची आहे त्या अटीसह आम्हाला आरक्षण पाहिजे. बाकी सरकारने दिलं ते तर आमच्या हक्काचंच आहे. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र हे आमच्या हक्काचीच आहेत. तो कायदा आधीच बनलेला आहे. मला याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे ती महेश तपासे साहेबांना देखील सांगायची आहे की या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापवण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा 49% मराठा समाजानं भारतीय जनता पक्षाला साथ दिली. 6% आमच्या महिला भगिनींनी वाढीव त्याच्यामध्ये आम्हाला मतदान केलेलं. याचा अर्थ हे जे पण जागा नाही ना निवडून येऊ शकल्या तुमच्या. म्हणजे 6 वेळचे खासदार जिथे जालन्यामध्ये आंदोलन असतं तिथे 6 वेळचे खासदार तुमचे निवडणूक 7व्यांदा हरतात. पंकजा मुंडेंसारखं ब्रँड नेम निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होतो. याचा काय अर्थ घ्यायचा? नम्रताजी मला माझं बोलणं पूर्ण होऊ देत. मला सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपण विचारलंय. बोला. तुम्ही माझी शिकवणीच घेणार असाल तर मग तुम्ही बोला. मी ऐकून घेतो आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांना जाऊन सांगतो. मला शिकवणी घ्यायची नाही. मला जो प्रश्न पडला तो मी विचारते. हा राजकीय नम्रताजी माझी नम्र विनंती आपल्याला आहे की हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि मी स्वतः मराठा समाजाचा घटक आहे. मी पत्रकारितेत असल्यापासून या विषयामध्ये अतिशय आग्रही भूमिका मांडतो आणि आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतो. कारण मराठा समाजाची मागणी ऐकण्याचं काम आणि ती अंमलबजावणी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. म्हणून आम्ही मराठा समाजाचे सगळे तरुण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. समाजासाठी काम करतोय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यात कुठंच राजकारण नाही. सगळं महाराष्ट्र मान्य. ही गोष्ट आपण एक क्षण मान्य करूया अजित चव्हाणजी. हीच गोष्ट जरांगेंना का समजावली जात नाहीये? जरांगे समजून घेत नाहीये तुमची बाजू असं म्हणताय तुम्ही? माझं तेच म्हणणं आहे. आदरणीय मनोज दादांचे जे सहकारी आता चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत माझी त्यांना कळकळीची अशी विनंती आहे की आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारने ऐकल्या. स्वतः मुख्यमंत्री सामोरे गेले. इतक्या मोठ्या प्रमाणावरती सरकारनं प्रयत्न केलं. 3.5 लाख कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केलं. शुक्रे समितीनं अहवाल दिला. दादा आपल्याला करायचं नसतं तर गोष्ट वेगळी होती. आपण करतोय ना. पण माझं आपल्याला एक नम्र विनंती अशी आहे आणि ही अतिशय अंतःकरणापासून आहे की मराठा आरक्षण या प्रश्नाचा नम्रताजी राजकारणासाठी वापर होतोय. जर माझं विरोधी पक्षांना राज्यामधलं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. या मुद्द्याचं निवडणुकीतलं भांडवल म्हणून तुम्ही वापर करू नका. मी मराठा आहे. आमच्या जातीच्या मतांचा वापर फक्त राजकारणासाठी तुम्ही करू नका. आता मी तुम्हीच करताय. तपासायची त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. मी तुम्हाला पूर्ण वेळ देते. तपासायची विनंती एवढीच आहे की आदरणीय पवार साहेबांनी इतके वर्ष महाराष्ट्र समाजकारण केलं का नाही मराठा समाजाला आम्हाला आरक्षण मिळालं? आमच्या पिढीला का इतका टाव फोडावा लागला? एवढ्या आत्महत्या कराव्या लागल्या? इतकी चौकस महेश तपासेजी आणि अजित चव्हाणजी तुमच्या दोघांचे मुद्दे लक्षात आले. तपासेजी 1 मिनिट मी तुमच्याकडे येण्यापूर्वी तारक यांची भूमिका ऐकून घेऊया. महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय खासदारांचं आणि मराठा समाजाच्या निवडक लोकांचं शिष्टमंडळ दिल्लीला का नाही घेऊन गेला? पंतप्रधानाच्या भेटीला का नाही? अमित शहाच्या भेटीला घेऊन गेला का? तुम्ही त्या ठिकाणी दिल्लीच्या राज्यामधले ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. सरकार म्हणून आम्ही करतो सगळे कोण म्हणतं राजकारण केलंय? सर्व पक्षांनी एकमताने मतदान केल्यानंतर तुम्ही आरोप कसं करू शकता? या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी लागू आहे. ह्या भूमिकेशी मी सहमत नाही. तुम्ही राजकारण करताय.
तुम्ही जनजागृती झाली पाहिजे, त्याचा समाजाला ठीक लाभ आहे. दिला नाही अजित पाहिजे. चव्हाणजी आणि महेश तपासेजी एका गोष्टीवरती मला वाटतं सगळ्यांचं एकमत असेल की या मुद्द्याचं राजकारण केलं जातंय. महेश तपासेजी आणि अजित चव्हाणजी, माझी विनंती आहे आपल्याला चर्चा करायची या विषयावरती, आपल्याला भांडण करायचं नाहीये, पॉसिबल सोल्युशन आपल्याला शोधायचंय. एक गोष्ट आहे की एका मुद्द्यावर आपल्या सगळ्यांचं एकमत आहे की या गोष्टीचं राजकारण केलं जातंय. तारपजी, या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? आणि भाजप आता सांगते की आम्ही एवढं सगळं केलेलं आहे, त्यांनी सगळ्या फॅक्ट सांगितल्या, त्या तुम्हाला मान्य नाहीयेत का? त्या पुरेशा नाहीयेत का? समाजाला घोडं कुठे अडलंय? जरांगे अजूनही उपोषणावर ठाम का आहेत? त्यांना नेमकं हवंय काय? लोकांना घेऊन जाऊ शकत होता. तिकडे तुमच्याकडे अटॉर्नी जनरल आहे, तुमच्याकडे सुप्रीम कोर्ट आहे, सगळं तुमच्या ताब्यात आहे ना. परंतु हे सगळं असताना एकदा तरी पंतप्रधानांनी ह्याच्यावर बैठक घेतली का? अमित शहांनी एकदा तरी बैठक घेतली का? आपण विचारूया. तपासेजी, मुद्दा लक्षात आला, आपण विचारूया. मी तारकजींची त्यांची प्रतिक्रिया घेते, मग अजित चव्हाणांकडे जाईन. तारकजी, मुळात नम्रताजी एक लक्षात घेणं गरजेचं आहे. अजित चव्हाण त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं संरक्षण करण्यासाठी स्वतःची जात इथे ठामपणे सांगतायत, पण या जातीचा वापर नेत्याकडून आरक्षण घेण्यासाठी कधी करणार आहे? सरकार 4 दिवस झाले आमचे मनोज पाटील जरांगे आमच्या गावात बसलेले आहेत, उपोषण करताय, अन्नाचं कण नाही. सरकारचा एक प्रतिनिधी साधा त्या ठिकाणी भेटायला आला नाही आणि या ठिकाणी मोठमोठ्याने आपल्याच सरकारच्या आणि आपल्याच नेत्यांच्या बाजू मांडत आहात. मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे, सरकारने GR काढले पण एकही GR इम्प्लिमेंटेशन केला नाही. का थांबवले कुणबी प्रमाणपत्र देण्याचे? का व्हॅलिडेशन होत नाही? त्याचं व्हॅलिडिटी का? एक तारपजी, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज फ्रीज झालेला आहे. मात्र त्यांनी जे 2-4 प्रश्न आपल्याला विचारले, अजित चव्हाण तुमच्याकडनं उत्तर हवंय त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही? का व्हॅलिडेशन थांबवलं? का अशा प्रकारे दाखले देणं थांबवलं? त्यांचा असा प्रश्न आहे. नम्रताजी, आपण याच्याकरता विभागवार जबाबदार सगळे लोक दिलेले आहेत. बरं, काही ठिकाणी निवडणुकीच्या कामामुळे किंवा काही टेक्निकल अडचणीमुळे थांबला असेल तर निश्चितपणे आजच्या आज मी स्वतः या संदर्भामध्ये काही अडीअडचणी असतील परत त्याचा आपण आढावा घेऊ. पण आपण एक लक्षात घ्या, जे मिळालं आहे ते माझ्या समाजाच्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचवण्याकरता हे सगळे लोक का प्रयत्न करत नाही? सगळे सोयरे ही जी व्याख्या आहेत, बघा कसं होतं, एखाद्या विषयामध्ये असंच हवं असं जर असेल तर ते कसं हवं, ते केलं कसं पाहिजे, ते कसं टिकेल? म्हणजे मला तुम्ही सांगा, गायकवाड आयोगाच्या अहवालामधल्या त्रुटी दूर करण्याकरता आदरणीय देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये, आणि कसं होतं माहितीये का, आता जे साहेब मनोजजींचे जे प्रतिनिधी ते जे म्हणाले, अहो असं नाहीये साहेब, एक लक्षात घ्या, आम्ही सुद्धा खूप वर्ष या विषयाकरता कष्ट केलेले आहेत. ज्यांनी दिलं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही आज करतोय. मराठा आरक्षण प्रश्नाचं अशा पद्धतीनं जर राजकीय भांडवल झालं तर मी तुम्हाला सांगतो, हा विषय समाजाला देखील आवडणार नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणायचं का तुम्हाला अजित चव्हाणजी? मी समजून घ्यायचा प्रयत्न करते की आत्ताचं जे जरांगेंचं आंदोलन आहे ते केवळ सगळे सोयरेसाठीचा हट्ट आहे असं म्हणताय तुम्ही? ठीक आहे, ते विरोधात आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. अजित चव्हाणजी, आत्ताचं आंदोलन हे फक्त सगळे सोयरेच्या मुद्द्यासाठीचा हट्ट आहे असं म्हणताय का तुम्ही? काय आत्ताचं जरांगेंचं आंदोलन हा फक्त सगळे सोयरेच्या मुद्द्यासाठी केलेला हट्ट आहे असं म्हणताय तुम्ही? केला पाहिजे त्यांनी हट्ट, ते समाजाचे नेते आहेत, हट्टच केला पाहिजे. ते करतायत पण त्यांचा हा हट्ट ऐकू जात नाहीये ना सरकारपर्यंत. 4 दिवसात त्यांची अवस्था अशी झालेली आहे, उठता येत नाही त्यांना आणि फिरकत नाही सरकारचा एकही माणूस तिथे दखल घ्यायला. याच्याकरता काम करावं लागेल ना आपल्याला. मागच्या निवडणुकीमध्ये कसं असतं, या सगळ्या गोष्टींचं टायमिंग, विरोधकांनी त्याचा घेतलेला फायदा, आणि कसं होतंय नम्रताजी, आता लोकांचं लक्षात यायला लागलंय मराठा आरक्षण प्रश्नाचं ज्या लोकांनी राजकारण केलं. आदरणीय पवार साहेबांची सकाळ वर्तमानपत्रामधली हेडलाईन आहे, पुढारी वर्तमानपत्रामधली हेडलाईन आहे, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने हसून बगल दिली होती. हे बघा, मला अजित चव्हाणजी तुमचं म्हणणं लक्षात येत नाही. मला तुमचा मुद्दा पिनपॉइंट करायचा आहे, तुमचेच शब्द मला पिनपॉइंट करायचे, तुम्हीच करा. इनफॅक्ट ते तुम्ही म्हणताय जरांगेंनी हट्ट केला पाहिजे, परत ते आता हट्टच करतायत की मला सगळे सोयरेचा तो मुद्दा मला इम्प्लिमेंट झालेला पाहिजे, अन्यथा मी इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे. त्यांना कुणीतरी सरकारकडनं जाऊन समजावलं पाहिजे, आश्वस्त केलं पाहिजे, काय अडचणी आहेत ह्या सांगितल्या पाहिजे. 4 दिवसात एकालाही वेळ मिळू नये. एक अधिकारी, मी तर समजते की नेते कदाचित दिल्लीमध्ये बिझी असतील, त्या शपथविधी आणि मंत्रिमंडळ नव्या काय गाठीभेटी असतील, एक अधिकारी प्रशासनाचा तोही जाऊ नये. अजित चव्हाणजी, नम्रताजी, यापूर्वीच्या
ज्या वेळेला मनोजजींनी उपोषण मागे घेतलं, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याशी सगळी मंडळी संपर्कात आहे, कोणी संपर्कात नाही असं नाही. बरं. कसं आहे, तिथं आपला प्रतिनिधी पाठवायचा, आम्हीच त्यांच्या सोबत होत असं दाखवायचं आणि मग त्याचं राजकीय भांडवल करायचं, ते कसं आपल्या मतांमध्ये परिवर्तित होईल याची काळजी घ्यायची, हे करणारे आम्ही नाही. त्याचा कधीच दिखाऊपणा केला नाही. बघा, हे अगदी स्पष्ट आहे. मनोजजींच्या प्रतिनिधीला सुद्धा मला हे सांगायचं बघा, आहे, तुम्हाला की ज्यांनी मराठा आता परत दुसरा आरक्षणाच्या मुद्दा, तुम्ही आंदोलनासाठी म्हणताय काहीच केलं सगळेजण नाही, त्यांच्या त्या संपर्कात आहेत. मंडळींनी मग मनोज जरांगे या पाटील असं का विषयामध्ये म्हणतायत की माझा डाव कसा करायचा त्याचा प्रयत्न फायदा आहे, हा घेतला, कुठेतरी माझा हे गेम केला जातोय, काटा निवडणुकीच्या काढायचा निकालातनं प्रयत्न आहे, आपल्याला म्हणजे दिसलंय. जरांगे पण खोटं मी बोलतायत असं तुम्ही जाणीवपूर्वक सांगायचा आपल्याला प्रयत्न सांगतो. करताय का? मराठा समाजानं ज्यांना कळलं की हे कुणी केलेलं आहे, त्यांनी 49% मराठा समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. हो, लोकांना कळतंय कोण काम करतंय, कोण करणार नाही. आणि मी अतिशय खात्रीने सांगतो, हा विषय आम्ही विरोधकांच्या सारखा राजकारण म्हणून वापरणार नाही आहोत. ठीक आहे. अतिशय अंतकरणापासून सांगतो, कारण या विषयामध्ये एकच प्रश्न आहे. अतिशय ठीक आहे, ज्येष्ठ आणि ठीक सिनियर आहे. मंडळींनी अजित वारंवार रावांना सांगितलेलं आहे आता की एकच कशा प्रश्न आहे. पद्धतीनं ममत्व अजित भावानं राव- देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये काम त्या केलेलं आहे. ममत्व भावाने जर कोणीतरी त्यांच्या भेटीला आणि समजुतीला गेलं तर मला वाटतं आता त्यांची तब्येत जी खालावली ती थोडीशी सुधारेल, कदाचित पाणी प्यायला ते सुरुवात करतील. जर सरकारकडनं कोणीतरी अप्रोच झालं तर अशी अपेक्षा आपण करूया. महेश तपासेजी काही बोलत होते. नाही, मला अजितरावांना एकच प्रश्न करायचा आहे, ह्या विषयावर राजकारण कोण करते? तुम्ही करताय. तुम्हाला लाठीचार्ज करून एखादं आंदोलन तोडून काढायचं होतं, मोडून काढायचं होतं. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून द्या. चला, निवडणुका झाल्या, सगळं झालं. तुम्ही मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या. पंतप्रधानांच्या भेटीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि ह्या आंदोलनाच्या काय प्रमुख नेत्यांना तुम्ही का घेऊन गेला नाही? एवढ्याच गोष्टीचं उत्तर द्या. बाकी सगळं सोडून द्या. पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर एवढे 19 सभा घेतल्या, एक सभेमध्ये देखील कुठल्याही सभाच्या राजकीय सभा सोडून टाका, त्या आचारसंहितेचा भंग होतो, पण त्याच्या आधी देखील एकदाही अशा प्रकारचे संकेत दिले नाही. त्याच्यामुळे तुमची भूमिका ही दुटप्पी आहे. आरक्षण देणारे तुम्ही पहिले नाही. 2014 मध्ये पृथ्वीराज सरकारने देखील आरक्षण दिलं होतं, तुमच्यापेक्षा जास्तीच आरक्षण दिलं होतं. आता त्याला जे कायदेशीर गोष्टी आहेत, सुप्रीम कोर्टाच्या अटी आहेत, ते दूर करण्यासाठी जी 50% मर्यादा आहे ती ओलांडण्यासाठी तुमचं सरकार दिल्लीमध्ये काय करणार आहे? एवढ्याच गोष्टी आपण त्यांना विचारूया. बाकीचं सगळं सोडून टाका. तुम्ही आमच्यावर आरोप करायचं बंद करा. मला खरं तर तारपजींची याच्यावर कॉमेंट घ्यायची होती, मात्र काही टेक्निकल ग्लिच आहेत त्याच्यामुळे त्यांचा आपल्यापर्यंत व्यवस्थित आवाज पोहोचत नाहीये. अजित चव्हाणजी, यावर काही उत्तर आहे का? केंद्र सरकारचा हस्तक्षेप, केंद्र सरकारची मदत का राज्य सरकार घेत नाहीये? माननीय महेशराव तपासे यांचं सरकार असताना त्यांनी अशा पद्धतीनं काही केलं होतं का? आणि मला एक गोष्ट सांगा, अहो त्यांनी केलं नाही, आम्ही केलं हे तुम्हीच तर म्हणताय ना. त्यांनी नाही केलं हे माहिती आहे सगळ्यांना, हे तुम्ही सांगताय वारंवार. तुम्ही केलंय तर त्याबद्दल तुम्ही सांगताय. निवडणुकीच्या प्रचारामध्ये मराठा आरक्षण कसं दिलं हे आमच्या प्रमुख नेत्यांनी वारंवार लोकांना सांगितलं. मात्र याच्यामध्ये कुटीलपणा करून हा मुद्दा कसा तापवत ठेवला हे उभ्या महाराष्ट्रात. अहो तुम्ही थंड करायची संधी तुम्हाला आहे. मला एवढं अजित चव्हाणजी, तो मुद्दा तापलेला मुद्दा थंड करायची संधी तुम्हाला आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात, राज्य सरकारने करावं, केंद्राची मदत घ्यावी. केंद्राने हस्तक्षेप केला तर मुद्दे चुटकीसरशी सवारतात. आहे तर आहे आरक्षण, देऊ तर देऊ, नाही तर नाही. जे काय आहे ते थेट पिन पॉइंट सांगितलं पाहिजे ना. लिंगरिंग ठेवण्यात काय अर्थ आहे? नम्रताजी, टप्प्याटप्प्यानं गोष्टी होत असतात, तुम्हालाही माहिती आहे. बरं, ते टप्पे तरी सांगितले पाहिजेत, तेही सांगितले जात नाहीयेत. मॅडम, मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन सांगितलं, वेगवेगळे मंत्री जाऊन भेटले, अख्खं सरकार गेलं, अधिकारी गेले, दररोज गेले, अनेक वेळा गेले. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः प्रमुख आंदोलकाला सामोरे गेले. संपूर्ण सरकारची, म्हणजे एवढं होऊन सुद्धा जर जरांगे उपोषणाला बसले तर हा त्यांचा हट्ट आहे असं म्हणताय तुम्ही, असं सुचवताय तुम्ही? आपण म्हणू शकतो. मला मुख्यमंत्री गेले, त्यांचं मी कौतुक करतो. मग लाठीचार्ज कोणी केले हे पण सांगा ना. मग लाठीचार्ज करणारे गेले का? मुख्यमंत्री गेले, त्यांचं मी कौतुक करतो. मग लाठीचार्ज कोणी केला? आणि लाठीचार्ज ऑर्डर दिली ते गेले का तिकडे? एका मुद्द्यावरून
आपण कशी पोळी भाजून घेतली निवडणुकीमध्ये हे उभ्या अजिबात महाराष्ट्राला पोळी बघितलंय. भाजून घेतली पण नाही. फरक तुम्ही करण्याचं लाठीचार्ज काय? करून ते अहो, आंदोलन आपलं मोडण्याचा प्रयत्न सरकार केला. असताना ते मुख्यमंत्र्यांची एक साधा चतुराई किती नाही ते लोकांना सुप्रीम सावरून कोर्टामध्ये घेतलं. आपण घेऊ तुमची शकला हेतू नाही. हे ठीक आहे, तुमच्या आपण जर या प्रकरणातल्या फक्त एका लाठीचार्जवरती अडून बसलो तर हे प्रकरण पुढे कधीच जाऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट, सरकार काय करतंय हे वारंवार, जसं आता अजित पवार इथे सांगत होते, पुढारीच्या मंचावरनं सांगत होते, तसं मनोज जरांगे यांना जर त्यांचा एखादा प्रतिनिधी जाऊन समजावत असेल तर कदाचित ते त्यांची बाजू सुद्धा समजावून घेतील किंवा आपल्या काही मागण्या आहेत त्या समोर ठेवतील, त्यावर काही उपाययोजना करायच्या आहेत का, करता येतील का, पुढे काय करता येईल याबाबत चर्चा, साधक-बाधक चर्चा होऊ शकते. कदाचित होय, कदाचित नाही, जो काही या प्रकरणात निर्णय होईल तो, पण अजिबात या ठिकाणी संवाद नसणं. दुसरी गोष्ट, महायुतीला या सगळ्याचा फटका बसलेला आहे. जरी 49% मतं आता अजित चव्हाण दावा करत असले तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये त्यांचे 7 उमेदवार पडलेले आहेत, हेही तितकंच वास्तव आहे आणि ते महायुतीने कुठंतरी स्वीकारायला हवं. आणि त्या बाबतीत जर अशा प्रकारे संवादाची वाट मोकळी होत नसेल तर पुढे हा फटका असाच बसत राहणार का त्यांना, हा सुद्धा एक विचाराचा मुद्दा आहे. या चर्चेसाठी आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच थांबलाय. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.